हॅलो नमस्कार. स्पिल द टी विथ सरता पेज या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये दोन स्पेशल गेस्ट आलेले आहेत, ज्या कास्टिंग काउचवर बोलणार आहेत, ज्या इंडस्ट्रीमध्ये होणारे स्कॅम्स याला वाचा फोडणार आहेत आणि त्याचबरोबर ॲक्टर्सला दिलेली ट्रीटमेंट किंवा फॅन्सचं ॲक्टर्सकडे बघण्याचा दृष्टिकोन या सगळ्या विषयांवर त्या मोकळेपणाने आपल्याशी संवाद साधणार आहे. तर आज आपल्यासोबत आहे भूमिजा पाटील आणि सानिका काशीकर. मराठी इंडस्ट्री आता तसं बघायला गेलं तर खूप म्हणजे वाळवीसारखा मूवी असेल किंवा नाळसारखी मूवी असेल किंवा अनेक मूवीज देते, बरोबर. आणि तुम्ही मराठी इंडस्ट्रीतले सगळे कलाकार आहात आणि मराठी इंडस्ट्री तसं पाहायला गेलं तर एक्सपेरिमेंट पण खूप करते. तर असे कोणते आणि कसे एक्सपेरिमेंट व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतं ऑलरेडी करतायत लोक. आता माझं इतकं डोकं नाहीये की मी काहीतरी सांगेन की असं काहीतरी केलं पाहिजे, पण मी जितके मराठी फिल्म्स बघते त्यात कोणी ना कोणी ट्राय करतायत नवीन नवीन, जसं अॅनिमेटेड काहीतरी येतंय किंवा अजून काहीतरी वेगळाच. जसं वाळवी ही मूवी, त्याचा विषय इतका सोपा सरळ होता आणि तो इतका सुंदर मांडला गेला. तर असे विषय घेणं गरजेचं आहे आणि मला वाटतं मराठी इंडस्ट्री ऑलरेडी ते करते. आणि हा मला ही तर गोष्ट अजिबात आवडत नाही की जे तुम्हाला माहिती की आपण क्वालिटी दिली तरच ती येणार आहे, तरी लोक इतकं कॉम्प्रोमाइज करत असतात क्वालिटीवरती आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवरती आणि तुम्हाला माहिती की ह्याचा परिणाम प्रोजेक्टवर होतोय तरीही करतात. मग मला कुठेतरी वाईट वाटतं किंवा आपला फोकस काय आहे असा प्रश्न पडतोच ना. बरं, आता मला सांगितलंच तर आवडेल पुढचं पण ऐकायला. सेट्स वरती पण असं काहीतरी कॉम्प्रोमाइज होतच राहत असेल. ऍब्सोल्युटली. म्हणजे मला ही गोष्ट खूप वाईट वाटते की एवढे वर्ष काम केलेले कलाकार, एवढे वर्ष खूप एक्सपिरियन्स असलेले मोठे मोठे टेक्निशियन्स सगळे सेटवर असतात आणि तरीही सेटवरती बेसिक गोष्टी नसतात. जसं की साधे वॉशरूमच्या सोयी कधी कधी चांगल्या नसतात. एसी किंवा जर मी एसी नाही म्हणत आहे पण एक हवेशीर वातावरण, किंवा कधी कधी खूप सेटवरती मच्छरच असतं, कधी कधी सेटवर एक ब्रीदेबल वातावरण की कधी कधी सफोकेटिंग असतं. असे बरेच सेट्स आहेत आणि त्याचं रेंट कमी असतं म्हणून प्रोड्युसर ते बुक करतात. पण त्याच्यामुळे जे तिथे 13-14 तास काम करतायत किंवा लाईटवाले दादा तर आपल्यापेक्षा 2 तास आधी येऊन लाईटचं सेटअप करतात, तर त्यांचा कोणी विचारच करत नाही. अरे ती माणसं नाही आहेत का, त्यांना एक साध्या गरजा पुरवल्या पाहिजेत. आणि जी माणसं एवढे एवढे वर्ष काम करतात, आता मी 60 वर्षाचं झालो समजा, एक मी लाईट दादा, मी 60 वर्षाचं झालो तरी मला साधं मच्छरच चावतात आणि मला बसायला जागाच नाही. मला वॉशरूमला कसं तरीच वॉशरूम आहे, तिथे पाणीच नाहीये. मला ही गोष्ट खूप वाईट वाटते की मग माणूस करतो कशासाठी ही सगळी, ही जी काही आपण घालवतोय क्वालिटी लाईफ काय आहे, म्हणजे ते खूपच वाईट. आणि त्या मूवीच्या मागे फक्त ऍक्टर्स नाही तर त्या लोकांचा पण सहभाग आहे. ऍब्सोल्युटली. आणि मला असं वाटतं की म्हणजे अशी माझी इच्छा आहे की जसं एक ओयोचा जो एक ओनर आहे ज्याने सांगितलं ते शगरवाला इथे, तर त्याने ओयो ही संकल्पना ह्याच्यामुळे काढली की जशी खूप हॉटेल्स होते पण त्यांच्याकडे बेसिक गोष्टीच नव्हत्या द्यायला कस्टमर्सना, जसं की सोप आहे किंवा टॉवेल्स आहे, जे एक चांगल्या क्वालिटी किंवा बेसिक क्वालिटी. आपण हॉटेल बुक का करतो, ते आपल्याला एक बेसिक वॉशरूम आणि एक झोपायला जागा, या 2 गोष्टी महत्वाच्या असतात. तर त्याने त्या प्रोव्हाइड केल्या हॉटेल्सना आणि त्याच्यामुळे ती हॉटेल्स पण चालायला लागली आणि त्याचाही फायदा झाला. जे काय बेसिकली त्याने राहण्यासारखं राहण्याजोगं वातावरण निर्माण केलं. तसंच जर मराठी इंडस्ट्री किंवा रादर आपल्याच इंडस्ट्रीसाठी जिथे ऍक्टिंग होते त्याच्यासाठी जर अशी एखादी ऑर्गनायझिंग बॉडी आली अदर दॅन गव्हर्नमेंट और इव्हन गव्हर्नमेंट फॉर दॅट मॅटर, की ज्याच्या अंडर हे सगळे सेट्स आले आणि जिथे एक बेसिक गोष्टी प्रोव्हाइड केल्या गेल्या की इथे सेट आहे तर इथे या गोष्टी असणारच आहेत, कचऱ्याच्या पेट्या असणारच आहेत, टिश्यू पेपर असणारच आहेत किंवा ज्या आहे बेसिक गोष्टी खाण्याच्या गोष्टी किंवा, तर हे जर झालं ना तर इंडस्ट्री खूप व्यवस्थित काम करेल आणि प्रत्येक माणसाला तिथे 14 तास घालवणं सुसह्य होईल. एक हेडक्वार्टर जर आलं की, सो अशी माझी खूप इच्छा आहे. इव्हन फॉर दॅट मॅटर की जेव्हा पेमेंट टर्म्स येतात तर आपल्याकडे कसंही असतं, म्हणजे आर्टिस्टचं लाईफ तर मला तर वाटतं की अगदी वाऱ्यावरती, किंवा फॉर दॅट मॅटर टेक्निशियन्स पण, आपल्याला नाही माहिती याचं पेमेंट मिळणार आहे की नाही, आणि जर नाही मिळणार आहे तर आपण कोणाकडे जाऊन कंप्लेंट करायची. ऑफकोर्स वी हॅव सम ऑर्गनायझेशन आहे की भारतीय चित्रपट महामंडळ आहे, सिंटा आहे, पण
अशा काही गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल कोणी बोलत नाही किंवा ज्याच्या अगेन्स्ट कोणी जाऊ शकत नाही. तर अशीही ऑर्गनायझिंग बॉडी आली पाहिजे ज्याच्याकडे आपल्याला माहितीये की हे रेग्युलेटेड आहे आणि ह्याचं इन्कम तुम्हाला या वेळेत येणारच आहे. ह्या इम्प्रुव्हमेंट जर झाल्या ना तर कदाचित इंडस्ट्रीत काम करणं खूप सोपं आणि एखाद्या माणसाला रिलायबिलिटी वाटेल की हो मी करू शकतो का, आणि हो मला ह्याचे मी माझं जी मेहनत घेते आता 14 तास त्याचे मला रिटर्न्स व्यवस्थित मिळणार आहेत आणि मला माझी EMIs वेळेवरती भरता येणार आहेत. सो ह्या एक बेसिक गोष्टींसाठी जो आपला काही स्ट्रगल चालू आहे, इव्हन आपण 20 वर्ष काम करू 30 वर्ष तरी बऱ्याच वेळेला आपण बेसिक गोष्टीत आपल्याला ही अश्युरिटीच नाहीये की हे काम मी केलंय त्याचे पैसे येणार आहेत किंवा मी ज्या सेटवर जाणार आहे तिथे व्यवस्थित वातावरण असणार आहे ह्याची अश्युरिटी कोणालाच नाही. सो ह्या गोष्टी जर झाल्या तर खूप 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 बरं होईल. म्हणजे लोकांचा पण दृष्टिकोन बघ ना, जे फुल टाइम ऍक्टिंग करतात किंवा फुल टाइम ह्या क्षेत्रात काम करणारी लोक आहेत त्यांच्याबद्दल पण असं की अच्छा हे करतोस पण मग काय कामाचं काय. हा जसं जॉब करणार आहे मग तू जॉब काय करतोस, बरं जॉब नाही फुल टाइम ऍक्टिंग करतोस मग बाकी मग काय. पण काही प्रश्न येतो. ह्याचं मूळ कारण हेच आहे ना की आपल्याला बेसिक अश्युरिटीच नाहीये की काय आपण कुठलं आपण एकदा काम असलं की मजेत असतो, नसलं की काय. पुन्हा झिरोवर येऊन पुन्हा ते सगळं. चल मी ते नाही म्हणते, तो तर आपल्या नशिबाचा भाग आहे की, पण बेसिक ह्युमन लेवलवर ज्या गरजा आहेत त्या जर इथे पूर्ण झाल्या किंवा इव्हन फॉर दॅट मॅटर जर कॉर्पोरेट मध्ये तुम्ही गेला तर इव्हन जो ज्याचा 10,000 पगार असतो त्याच्यासाठी पण एक मेडिकल अश्युरन्स किंवा PF असतं. तसं इथे आपल्यासाठी काहीच नसतं. आपण कितीही वर्ष काम करू आपल्याकडे मेडिकल इन्शुरन्स नाहीच आहे किंवा कसलीच गॅरंटी नाहीये. किंवा समजा सेटवर काही इजा झाली तर प्रोड्युसर चांगला असेल तर तुमची तो काळजी घेतो, पण ते नसेल चांगलं तर ज्युनियर्सला कोणी विचारतही नाही किंवा त्यांना काय इजा झाली त्यांच्या बेसिक गोष्टी पण पुरवल्या जात नाही का, ती माणसं नाही आहेत का, किंवा असे खूप प्रश्न आहेत ज्याची मला खंत आहे आणि मला आवडेल की मी अशा कुठल्या तरी ऑर्गनायझिंगचा पार्ट झाले किंवा मी असं काहीतरी केलं तर मला मजा येईल. तर आय एम शुअर की जर हे जे कोणी बघतायत ज्यांना कोणाला ह्यातलं नॉलेज आहे, जे कोणी ह्या गोष्टीला फायनान्स करू शकतं किंवा माझ्या आयडियाजना पुढे नेऊ शकतं त्यांनी कॉन्टॅक्ट केलं तर मला फार बरं होईल. आपण काहीतरी करू, आपण दॅट विल बी अ गेम चेंजर फॉर दिस इंडस्ट्री. ऍक्च्युली अशा पद्धतीने सोशल ऍक्टिव्हिस्ट होणं किंवा अशा पद्धतीने सोसायटीमध्ये बदल, आता ह्या म्हणजे मराठी फिल्म इंडस्ट्री असू देत किंवा कोणतीही रंगभूमी असू देत, ती शेवटी त्यालाही कुठे ना कुठे ती जोड हवीच आहे जिथे तुम्ही वेलबिंगवर काम करताय. कारण शेवटी वेलबिंग असेल, इमोशनल असेल ते किंवा तुम्ही मेंटल तुमची हेल्थ असेल, हे सगळं जागेवर असेल तर तुम्ही काम चांगलं कराल तर तिथे क्वालिटी येईल, तिथे प्रोडक्ट चांगलं होईल आणि लोक अट्रॅक्ट होतील आणि थिएटर मिळतील जसं आपण मगाशी म्हणालो तसं. तर हे सगळं इंटरलिंक आहे मला सगळंच इंटरलिंक. हा. शेवटी आपल्याला तिथे एखाद्या वातावरणात कसं वाटतंय त्याच्यावरती आपण असे आता मी खुश आहे ना, सीन छान झाला बघ, काय मस्त सीन केलास ग, मग तो प्रोजेक्टही छान होतो, मग त्याला ऑडियन्सही मिळतो. हे छोट्या छोट्या गोष्टींनी सगळं ऑराही अच्छा रहता है. सो या असं वाटतं मला. खरं अगदी म्हणजे तू बोलल्याच्या नंतर आम्हालाही ते अपील झालं आणि प्रेक्षक वर्गही पाहतोय. तर अशा ऑर्गनायझेशन ज्या विचार करत असतील की आपण काही कॉन्ट्रीब्यूट करू शकतो तर नक्कीच तुम्ही पुढे या आणि आपण सगळे एकत्र मिळून काय करता येईल ते पुढे पाहूयात. तुमच्या सेटवरती पण आम्ही ऐकलंय नवरी मिळे हिटलरच्या खूप सही मज्जा करायची तुम्ही. मला वाटतं तो ऑराच इतका कमाल होता म्हणूनच आतापर्यंत हा बॉन्ड असा टिकून आहे किंवा अजूनही आम्ही तितकेच छान एकत्र आहोत. अजूनही अजून मूव्ह ऑन नाही झाले. हो अजूनही आताही कधीही भेटलो की असं वाटतं हा उद्या आहे आपलं कॉल टाइम. कारण अजून विषय बदललेले नाहीयेत. आम्ही ज्या गोष्टी तेव्हा डिस्कस करायचो तेच आताही बाहेरच पडलो नाही. आणि आमच्या दोघींच्या बाबतीत तर एवढ्या सिमिलर गोष्टी होतात की काय विचारच नको. म्हणजे मी जर तिला असं सहज कॉल केला काय करायचं, तुला आज हा कॉल आलेला का ग, मग मी म्हणते हो मला पण हाच कॉल आला. आणि हे नेहमी होतं. हो मला हे नुसतं कामात ऍक्टिंगचं पण नाही, जर प्रमोशनल काही असेल काही वेगळे इव्हेंट्स असतील त्याचेही आम्हाला दोघींना म्हणजे आम्ही पॅकेज मध्येच होतो. आम्ही सेटवरच म्हणायचो की आपण ना पॅकेज मध्ये होतो, आपण नेहमी टू शॉट
इथे पण तेच झालंय, तुम्ही दोघी सोबत आलात. हो. पण उलट आणि आता एक रिसेंटली किस्सा झाला की मला कोणीतरी कॉन्टॅक्ट केलेत आणि हिलाही कॉन्टॅक्ट केलं. तर तो मुलगा माझ्या ओळखीचा होता म्हणून मी त्याला हळूच मेसेज केला की ऐक ना, तिलाही कास्ट कर आणि मलाही कर, म्हणजे आम्ही दोघी मज्जा करू. वडील दोघींचंही तेच. माझं हे किती निस्वार्थी आहे पण. आम्हाला असं झालं की हा ठीक, आधी आम्ही जरा थांबलेलो की नाही नाही बघू कॅरेक्टर काय आहे किंवा काय आपलं बजेट काय जमतंय का वगैरे असं. पण जेव्हा कळलं की हिलाही आला तेव्हा चला आपण दोघी असू ना, ठीक आहे करूया, आपण एकत्र करूया. इतकं म्हणजे मैत्री बघताय ना, संस्कारपणाची. मैत्रीचा पाया. आणि शेवटपर्यंत काही लोकांना ते जमलंच नाही. भले ते पहिल्या दिवसापासून होते सेटवर, पण तरी ते आमच्या याच्यात कन्फ्युजच व्हायचे की कुठलं. मग ते दोघींची नावं घ्यायचे आणि आम्ही दोघी जायचो. पण मी आता एवढे वर्ष, नॉट खूप वर्ष असं नाही झालंय, पण साधारण 4-5 सिरियल्स केल्यात मी याच्या आधी. पण हा असा वण नाही झाला माझं कधीच, आणि असं वातावरणही नव्हतं कुठे. आणि कुठेतरी याच्यासाठी कोणीतरी असायला लागतं जे सगळ्यांना धरून ठेवेल. मज्जा मला करेल. आवडतंच बाबा. आपण याच्यावर आहोतच, तर मग हे मुलींबद्दल किंवा मुलांबद्दलही असतं ना पॉइंट ऑफ व्ह्यू त्यांचा, ते तुमच्याबद्दल कधी असं घडलंय का काही? म्हणजे इंडस्ट्रीत या काम करणं वगैरे. हो, असं होतं. सगळ्यां बाबतीतच होतं मला असं. या बाई बाई मुली नाही, आणि मला वाटतं मुलांबद्दलही ह्या होत क्षेत्रात असेल. काम करणाऱ्या सगळ्यांबद्दलच होतं की बापरे, त्या इंडस्ट्री मधल्या आहेत. जसं की लग्नासाठीच म्हणूयात आपण, की लग्नासाठी जर एखाद्या मुलीला स्थळ आलं तर असं विचार केला जातो की बापरे ह्या ह्याच्यातली आहे ना नीट बाबा सगळं. पण लोक हे बघतच नाही की मी पण घरात पोळ्या बनवू शकते, मी स्वयंपाक करते, मी पण देवपूजा करते, मी पण फॅमिली घेऊन हे सगळं काम करते. तर हे आमच्यासाठी काम आहे फक्त, ही काय मज्जा करायचं ठिकाण नाहीये. आम्ही पण कामच करतो, कामातून वेगळी मज्जा करतो. सो असं आहे लोकांचं पर्स्पेक्टिव्ह. बट आय थिंक अशा लोकांचा पर्स्पेक्टिव्ह आहे, मग मे बी त्यांचं नॉलेज कमी आहे. कारण रादर मला असं वाटतं जर तुम्ही ह्या इंडस्ट्रीला नावं ठेवताय तर सेम गोष्टी कॉर्पोरेटमध्येही होतात, सेम गोष्टी प्रत्येक इंडस्ट्रीत तर ते बाहेर येत नाही. बाहेर येतात कारण ते लोक फेमस नाही आहेत, कोणाला जाणून काय करायचं. इथे नावं माहिती आहेत, माणसं हो. माहिती आहेत, त्या चेहरे नावाला माहिती चेहरा आहेत. आहे. त्या चेहऱ्याबद्दल बोलायला मजा येते ना. बरोबर. ऑफिस मधले कोणाला काय करायचंय, कुठल्या सीओ ने काय काय केलं आपल्याला माहितच नाहीये ती लोक. पण तिकडे रादर बिकॉज मी कॉर्पोरेट मध्ये काम केलं आणि बिकॉज मी फक्त ह्याच इंडस्ट्रीमध्ये नाही, तर मी एका इंटिरियर डिझायनिंग इंडस्ट्रीमध्ये काम केलं, मी लाइटिंग इंडस्ट्रीमध्ये काम केलं, मी वर्ल्ड वाईड काम केलंय. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळीकडे सारखीच असतात लोक, सगळ्यांचे विचार सारखेच असतात. आपण एक जनरल समाज एकाच मोटिव्हने चाललेला असतो. आपण काय करायचं आणि आपल्यापासून किती आपण बदल घडवू शकतो किंवा ते किती, बेसिकली आपला इंटेंट काय त्याच्यावरती सगळं ठरतं. बरोबर. अगदी. बेसिकली म्हणजे शेवटी तुम्ही हाडामासाची माणसंच आहात आणि तुम्हालाही भावना आहेत, तुम्हालाही परिवार आहे, कुटुंब आहे. त्या कुटुंबाचे तुम्हीही कनेक्ट असता, संस्कार असतात आपल्यावरती, कुटुंबाचे म्हणजे ती ओढ असते, जाणीवही असते सगळ्या गोष्टींची. आणि त्याच्यातून फक्त एक असतं की तुम्ही जेव्हा कॅमेऱ्याच्या समोर येता तेव्हा तुम्हाला ते कॅरेक्टर जगावं लागतं. मग ते एखादा देवदास मधला शाहरुख खान असेल तर त्याला त्या बेवड्याची भूमिका करायचीच आहे. बरोबर. तसंच आहे हे, म्हणजे तुम्हाला त्या भूमिकेत जायचंच आहे. भूमिका बघून माणसाला जज करणं हेच घ्या ना. आता म्हणजे सानिकाचं जे कॅरेक्टर होतं लक्ष्मी, तर ती अशीच होती ना, खोचट किंवा असंच बोलणारी. तर ती पर्सनल लाईफ मध्ये कशी हे कोणाला माहिती. जेव्हा कास्टिंग पण करण्यात येते हे नाही बघत की तिला अभिनय जमत असेल का, बघूयात हे कॅरेक्टर ट्राय करून. नाही, ते म्हणतात हा हिने विलन केलं ना, हिला विलन साठी कास्ट घ्या ना, ट्राय तर करा. हो यार, ते अगदीच आणि ही आहे. इतकी मोठी खंत आहे. टाइपकास्ट इतकं पटकन होतं सिरियल मध्ये. मला असं वाटलं नव्हतं कधी की मी कॉमेडी कधी करेन, तर मी हे केलं. ह्याच्यानंतर असं झालं ओके मी विलन गँग मध्ये. आता पुढची जी कामं येत आहेत ती मला अशीच की येत आहेत काहीतरी की निगेटिव्हच येत आहेत किंवा ग्रे शेड असणार. मला असं होतं नाही, मला पॉझिटिव्ह पण करायचं. पण लोक म्हणजे एका ठिकाणी आता मी ऑडिशनला गेलेले, माझं असं मला हे कॅरेक्टर करायचं, मला ऑडिशन तरी देऊ द्या, आणि मला नाही देऊ दिली.
की नाही तू हे कर, आणि मला माहितीये की मी नाही, मला हे जमणार आहे, खूप विलन आणि हे असेल, खूप कठीण आहे ते करणं. मला असं हे मला ट्राय करायचं आणि मला ते नाही करू दिलं, तर ही किती मोठी खंत आहे. ऍब्सोल्युटली. मी तर सेटवर गेले आणि त्यांनी माझ्याकडे बघून, हा मी गेले. मला असं होतं की का माहित नाही, म्हणजे मग मे बी युअर लॉस. आमच्या असिस्टंटचीच आई होती, तिला तर माहिती आहे तिचा मुलगाच असिस्टंट डिरेक्टर आहे. ती आली आणि मग मारे ना मी तुला, बेदम मारे, माझ्या समोर येऊ नकोस. सो मला ती आय थिंक इट्स अ ग्रेटेस्ट कॉम्प्लिमेंट की ते तुम्ही तेवढं डिलिव्हर करू शकता. पण हे तुमचं पण आहे की तुम्ही ते एवढं स्पोर्टिंगली घेताय. मला option तर आहे. एका बाईने मला असं गर्दीत ओळखलं. मेला असतो ना आपला, हम्म. आपण त्या फूड फेस्टिवलला गेलो, हो. तर आम्ही चालत, आम्ही सगळेच, आमची टीमच गेली होती त्या फूड फेस्टिवलला, आणि राज, मी आणि अजून कोणीतरी बाकीचे होते. आम्ही पाळण्यात बसायचं म्हणून आम्ही चाललेलो त्या गर्दीत, आणि एका बाईने ओळखलं आणि मला असं झालं, मी खूप अवतारात त्याचा फोटो वगैरे काढला, पळायला लागले, म्हटलं राजला पण बोलते चल, आणि त्या बाईने मला मागून स्टॅच्यू केलं आणि मी पण थांबले. सरस्वती सारखी, मी ओळखलं तुला, मी सरस्वती आहे. स्टॅच्यू हो, statue केली. आणि म्हाताऱ्या बाई होत्या, म्हणजे त्या काकू, त्यांनी स्टॅच्यू केल्यावर मी पण थांबले, म्हणलं हो. किती गवड. म्हणजे प्रेक्षकही तुमचं कॅरेक्टर जगतात आणि तुम्ही हो. तुमचं कॅरेक्टर जगत असता नाही याच्यातून. मजा तर आहेच. मजा. पण दुसरी बाजू ही बघितली पाहिजे की एक ऍक्टर हा, म्हणजे ऍक्ट्रेस असो किंवा ऍक्टर असो, अभिनय ही त्यांची कलाकृती आहे. अभिनय हा त्यांच्या हाडात आहे आणि तो कुठल्याही प्रकारचा अभिनय ते करू शकतात. त्यानुसार काम देणं आणि त्यानुसार कामं असणं इंडस्ट्रीत खूप महत्वाचं आहे. किंवा किमान तो चान्स तरी देणं, म्हणजे असं नाहीये की नाही द्याच, पण किमान तो चान्स तरी मिळाला. ऍब्सोल्युटली. मग ताई तुझं पण, तू कॉर्पोरेट मध्ये होतीस, मग तू ऍक्टिंग कडे कशी आलीस? खरं तर म्हणजे आता हे अगदीच मी कोणासमोर बोलले नाही, अगदीच माझ्या खूप खूप जवळच्या लोकांनाच हा किस्सा माहितीये आणि मला ह्याच्याबद्दल बोलताना फार आनंद होत नाही. माझ्या बरोबर एक स्कॅम झालेला की मी असंच, मला सेम त्या कॉलेजमधल्या ओळखीतल्या लोकांनी मला ऑडिशनसाठी बोलवलेलं आणि ती ऑडिशन मी चांगली दिली आणि मग त्या डिरेक्टरने मला विचारलं की तुला काय काय कळतं, कुठले सिनेमे बघितलेस, कुठले इंटरनॅशनल सिनेमे बघितले, आणि मला काही माहित नव्हतं कारण माझ्या घरी ते टीव्ही बघण्याचंही वातावरण नाहीये. माझ्या घरी खूप स्ट्रिक्ट पेरेंट्स आहेत आणि टीव्ही बघणं म्हणजे पाप किंवा वेळ घालवणं, हे टाइमपास करणं, मला आयुष्यात काहीच करायचं नाही, तुम्ही टीव्ही बघत बसले, ह्या अशा मेंटॅलिटी किंवा अशा विचारधरणीचे माणसं असताना मी तिथनं त्यात ऑडिशन देऊन, आणि तेव्हा मला माहिती नव्हतं सिनेमाबद्दल फार काही. मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे उद्या ये तू, एक सिनेमाचं रीडिंग आहे. तर त्यांनी मग नरेशन केलं आणि सिनेमा खरंच खूप सुंदर होता. म्हणजे नरेशनमध्ये नरेट करत असतानाच मला असं 2-3दा रडायला वगैरे आलं की इतकी सुंदर स्टोरी होती किंवा त्यांचं कदाचित नरेशन तेवढं चांगलं होतं. मग त्यांनी सांगितलं की तुला जॉब करून नाही करता येणार आहे. म्हटलं ओके. मग मी म्हटलं मी जॉब नाही सोडू शकत. मग ते खूप मोठ्या कलाकाराला माझ्या घरी घेऊन आले टू कन्व्हिन्स माय पेरेंट्स की हिला जॉब सोडून हे करायला द्या. ही फिल्म अशी चांगली आहे आणि त्या फिल्मच्या एका लीड म्हणून मी हिचा विचार करतो. तर मग आता ऑफकोर्स खूप मोठा कलाकार आहे तो माणूस, नाव नाही घेणार मी. ते घरी आल्यामुळे आई बाबांनाही विश्वास असा बसला की ठीक आहे तिला करू देऊया. त्या नादात मी माझा जॉब सोडला, मी थिएटर जॉईन केलं आणि साधारण 1-1.5 वर्ष वाट बघितली मी की आता सुरू होईल, प्री सुरू होईल. आणि त्याने मला हे पण सांगितलं की तू प्री पासूनच राहा त्या प्रोसेसमध्ये, सो दॅट तुला कळतील गोष्टी कशा आहेत आणि काय आहेत, कारण तू काही केलेलं नाहीस. तू वर्कशॉप कर किंवा तू थिएटर कर. मग त्यांच्या म्हणण्यानेच मी थिएटर जॉईनच केलं. म्हणजे माझा आज जॉब सोडला मी आणि दुसऱ्या दिवशी मी थिएटर ग्रुपला जॉईन झाले. आणि मी वाट बघत होते की आता पण जॉब सोडणं आणि एखादा वेल सेटल्ड व्यवस्थित जॉब सोडणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आता मी बोलतानाही माझ्या पोटात गोळ्या आल्या. त्याच्यानंतर खूप वेळ गेला आणि मी वाट बघत होते की आता प्रोजेक्ट होईल. मी त्यांना येऊन जाऊन भेटत होते आणि म्हणत होते की आता काय करायचं सर, मला सांगा, काही प्रोसेसमध्ये करायचंय, त्या मदत करायची आहे का, असं काय. तर नंतर एका माणसाने हळूच मला येऊन सांगितलं की सानिका, ह्यांचे कुठलेच प्रोजेक्ट जात नाहीत ऑन फ्लोर, हे सगळ्याच मुलींबरोबर असं करतात आणि हा त्यांचा धंदा आहे.
त्यानंतर मला असं झालं की एकतर मी खूप चांगला जॉब सोडून आले जिथे मी एका चांगल्या पोझिशनवर होते. म्हणजे त्या कंपनीचा जो ओनर आणि सीईओ होता, बेसिक सॉरी ओनर, तो माणूस माझं नाटक बघायला आलेला. कारण त्यांना माझ्या कामावरती तेवढा विश्वास होता. त्यांनी हे पण सांगितलेलं की सोडू नकोस, पार्ट टाइम कर. पण माझी जिद्द होती की नाही, मला आता करायचं तर पूर्ण चांगलंच करायचं. ते सगळं सोडून मी आले, तर आता मला असं झालं की कुठल्या तोंडाने मी परत जाऊ, कुठल्या तोंडाने मी आईबाबांना जे सांगितलंय की हे करायचं ते परत कसं करू मी आता. म्हणजे तर इट वॉज अ व्हेरी बॅड मुवमेंट फॉर मी आणि आय फेल्ट चीटेड, आय फेल्ट रिअली सॅड. पण मग मी ठरवलं की आता आपण उडी मारलीच आहे, तर ठीक आहे, कदाचित कोणी आपल्याला वाचवायला येणार नाही, पण आपल्याला पोहायला शिकलं पाहिजे. मग त्यातनं मी माझं ऑडिशन देत राहणार. मग त्यातनं मला एका फिल्ममध्ये, आय डोंट नो, आय थिंक दिस इज अ मॅजिक, की मलाही नाही माहिती की त्या मुलीला माझा नंबर कसा मिळाला. मग तिने मला फिल्मसाठी बोलवलं. मग त्या फिल्ममध्ये माझं काम खूप सुंदर झालं. मग तिथे सगळ्यांना वाटलं की मी खूप चांगली ऍक्ट्रेस आहे, कारण मी तेव्हा थिएटर करत होते. आणि मग तिथून मला सिरियलचे कॉन्टॅक्ट मिळाले. मग तिथून एकात एक काम मिळत गेले. बट ऑनेस्टली फायनान्शियली मला ह्याचा खूप मोठा लॉस झाला. बट ठीक, आय थिंक कर्म असतातच प्रत्येकाची, डेस्टिनी असते. डेस्टिनी असते. सो आय थिंक माय डेस्टिनी वॉज दिस, मे बी. सो हे असं झालं माझ्याबरोबर. अदरवाईज आय हॅड नो इंटेन्शन टू कम इन दिस इंडस्ट्री. पण मला असं वाटतं जे होतं ते चांगल्यासाठी होतं. ती व्यक्ती तुझ्या आली तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये, तुझ्यासोबत वाईट नाही झालं, उलट ते चांगलं झालं ना. तू आता चांगलं करतेस जे काय करतेस आयुष्यात. या येस, पण ती सानिका होती म्हणून सावरली. हो. राईट. बट इफ सावरणारी मुलगी नसती तर असे Yeah. स्कॅमही Right. नाही झाले पाहिजे खरं तर. राईट. आणि रादर मला असं वाटतं की नशिबाने, देवाच्या कृपेने मी मुंबईतली मुलगी होते, जिला घरच्यांचा सपोर्ट आहे, जिच्या डोक्यावरती छप्पर आहे, म्हणून माझ्या बरोबर असं फार काही वंगाळ नाही झालं, जे बाकीच्या Right. मुलींबरोबर होतं सर्रास. आणि लोक ते एक्सेप्ट करतात सर्रास, ही एक अजूनच खंताची बाब आहे. त्याच्यामुळे मी वाचले किंवा मी त्यांना सावरू शकले, किंवा मला माहिती होतं की काही नाटकातली लोक माझी ओळखीची होती किंवा ओळखीचे लोक जे ऍक्टर्स होते माझे, त्याच्यामुळे मी त्यातनं पुढे येऊ शकले. पण ज्या मुली खरंच अशा गोष्टींवरती विश्वास ठेवून येतात, त्यांचं काय होत असेल. म्हणून मी म्हणते की एक रेग्युलेटरी असली पाहिजे या इंडस्ट्रीमध्ये, हो. ज्याच्यावरती, जिच्या भरोश्यावरती, असं की आपल्याला माहिती आहे की इथे चुकीचं नाही होणार. सो असं काहीतरी घडलं पाहिजे आपल्या इंडस्ट्रीत, की असं लोकांना सर्रास स्कॅम नाही करता येणार. कारण तुम्ही एखाद्या माणसाच्या आयुष्याशी खेळताय. शेवटी एक करिअर सोडणं आणि एक वेगळ्याच गोष्ट करायला लागणं ही खायची गोष्ट नाही. सो या, ग्रँटेड नाही घेतलं पाहिजे कोणाला. ऍब्सोल्युटली कोणालाच नाही. कास्टिंग काउच बद्दल तुझं काय मत आहे? अनफॉर्च्युनेटली जेव्हा सुरुवात झालेली तेव्हा बऱ्याच लोकांनी हे करायचा प्रयत्न केलेला. बिकॉज मला वाटतं सगळ्यात सुरुवातीच्या काळात हे बऱ्याच जणांसोबत होतच होतं. बट नो, देर आर काही मुली अशा आहेत ज्यांच्या आयुष्यात हे कधी अनुभवायला नाही लागले, विच आर दे आर लकी, किंवा त्यांना तसे फिल्टर्स होते. पण मला असं वाटतं की हे तुम्ही किती स्वतः खंबीर राहताय आणि त्या गोष्टीला नकार देताय त्याच्यावरती. कारण एकदा मला आठवते, मला असंच मीटिंगसाठी बोलवलेलं आणि मी गेलेले त्या ऑफिसमध्ये. त्याने सांगितलं की सॅटर्डे नाईटला आपण भेटूया. मला असं झालं, सॅटर्डे नाईटला मी का भेटू, का काय गरज आहे, मी नाही भेटणार. माझा एक वेगळाच वाज होता तेव्हा. त्याच्यानंतर अजून एकदा असं झालेलं की त्यांनी परत असं दुसरं सेम असंच केलं, सिमिलर दुसरं होतं. आणि त्यांनी सांगितलं की आपण रात्री त्याचं शूटिंग करणार आहोत, तर तुम्ही या रात्री ऑफिसला. म्हटलं का, मी रात्री 10 नंतर काम नाही करत, मी नाही येणार. आणि मग मी त्या माणसाची कंप्लेंट केली. मग ज्या माणसाने मला तो कॉन्टॅक्ट पाठवला तर म्हणाले नाही असं काही नाही. शेवटी तुम्हाला सावरायचंय तुमचं आयुष्य, असं आहे. मुली आहेत किंवा ज्या काही ऍक्ट्रेसेस होऊ इच्छितात, आणि ऑफकोर्स ज्या फेजमधून तुम्ही दोघीही गेलेल्या आहात, त्या फेजमधून आता त्या जाणारही आहेत, अपकमिंग जी आहेत नवोदित. तर तू काय मेसेज, तुम्ही दोघीही काय मेसेज द्याल त्यांना? ही गोष्ट आहे की मराठीतलीच एक खूप मोठा कलाकार आहे, ज्याचा एक भाऊ आहे, ज्याने मला हे बिंबवण्याचा प्रयत्न केला
की कास्टिंग काउच ही नॅचरल गोष्ट आहे आणि ही होते आणि तुम्ही ते एक्सेप्ट करून काम केलं पाहिजे. ही अशी माणसं जे तुम्हाला ह्या गोष्टींवरती बिलीव्ह करायला लावतात. तर मला असं वाटतं की सगळ्या मुलींना किंवा मी त्या गोष्टीवरती न विश्वास ठेवता माझ्या आईबाबांनी किंवा माझ्या चांगल्या मित्रमैत्रिणींनी मला जे सांगितलं त्याच्यावरती विश्वास ठेवला. त्याच्यावरती माझा दृढ विश्वास होता की नाही हे चुकीचं आहे आणि हे मी नाहीच करणार. त्याने मला त्या माणसाने मला हे पण कन्व्हिन्स करायचं की अक्षय कुमार हेच करतो, मग त्याच्या फिल्ममध्ये गेलीस तर तू काम नाही करणारच का? म्हटलं नाही करणार. कोण आहे तो? 1760 लोक आहेत तिथे काम करायला, एकाने नाही दिलं तर दुसरा देईल काम. शेवटी तुमचं टॅलेंट बोलतं. ह्या गोष्टीवर तुमचा किती विश्वास आहे त्याच्यावरती समोरचा तुम्हाला वेडं बनवू शकतो आणि ते लोक वेडं बनवायला बसलेलीच आहेत. तर तुम्ही सावरून घ्यायचं आणि या गोष्टींना बळी नका पडू. जेवढी वाईट माणसं आहेत ना त्याच्यापेक्षा कैक पटीने चांगली आणि टॅलेंटेड लोक आहेत आपल्या इंडस्ट्रीत. खूप सुंदर लोक आहेत जे खूप कमाल काम देतात. उगाच मराठी इंडस्ट्रीचं नाव चांगलं नाही. सो मला असं वाटतं की तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःच्या टॅलेंटवरती विश्वास ठेवा आणि खंबीरपणे नाही म्हणायला शिका. नाही म्हणायला शिकलं ना की अर्धे प्रॉब्लेम्स आपोआप दूर होतात. सो या खूप मज्जा आली आपल्यासोबत हो, बोलून मला पण. ऍक्च्युली. खरं तर आम्ही खूप एन्जॉय केलं आणि खूप साऱ्या गोष्टी तुमच्यामुळे कळल्या आणि खऱ्या अर्थाने भूमिजा आणि सानिका माझं नाव लक्षात आहे. तर खऱ्या अर्थाने भूमिजा आणि सानिका आम्हाला ओळखता आली किंवा आम्हाला भेटता आलं खऱ्या अर्थाने खऱ्या व्यक्तिमत्वांना. तर थँक्यू सो मच. तुम्ही अगदी वेळात वेळ काढून, मला माहिती आहे तुमची रिहर्सल 10-10, 12-12 तास चालू आहे आणि ऑडिशन्स पण सुरू आहेत, तर कामाची काही कमी नाहीये, तरी पण तुम्ही अगदी वेळ काढून आला त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. थँक्यू. आम्हाला so खूप much. मज्जा आली. बिफोर गोइंग वी हॅव समथिंग फॉर यू ॲज वेल. Oh my God. दिस इज दीपिका. थँक्यू सानिका. थँक्यू. Wow. Thank you so much. I think मी तेच think करणार आहे या language. नाईस. Telepathy. ते एकत्र खूप वाईट, खूप वाईट. पण थँक्यू सुंदर आहे. थँक्यू.